या तयार केलेल्या खताचा वापर टोमॅटोच्या झाडासाठी केला तर झाडाची वाढ ही चांगली होऊन झाडावरती खूप सारी फुले फळे लागण्यासाठी ही मदत होईल। लागलेले जे टोमॅटो आहे त्यांचा आकार देखील मोठा होण्यासाठी हे खत अतिशय उपयुक्त असे आहे। नमस्कार, स्वागत आहे तुमचे आपले यूट्यूब चॅनेल SP किचन गार्डनिंगमध्ये। आज आपण या व्हिडिओमध्ये टोमॅटोच्या झाडाविषयी माहिती पाहणार आहोत। झाडाची चांगली वाढ होऊन झाडावरती खूप सारे टोमॅटो लागण्यासाठी आपल्या घरातीलच 2 वस्तूंचा वापर करून आपण हे खत तयार करून देणार आहोत। त्या वस्तू कोणत्या, त्याचा वापर कसा आणि किती प्रमाणामध्ये करायचा हे आपण पाहणार आहोतच, पण त्याचबरोबर झाडाची काळजी कशी घ्यायची, त्यासाठी कोणती कामे करायची याची देखील माहिती आपण पाहणार आहोत। तर त्यासाठी व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा। आपल्या बागेत कुंडीमध्ये जेव्हा आपण टोमॅटो, वांगी, मिरची यासारखी झाडे लावत असतो तेव्हा त्यांच्या चांगल्या वाढीसाठी आणि पुढे जाऊन भरपूर भाज्या मिळण्यासाठी सुरुवातीला चांगल्या प्रतीची भुसभुशीत माती तयार करून जर तुम्ही याची रोपे लावली तर त्या रोपांची वाढ ही चांगली होते आणि त्याच्यावरती फळे देखील ही जास्ती लागतात। तर त्यासाठी सुरुवातीला 70% ही साधी माती आणि 30% कोणतेही एखादे नायट्रोजनयुक्त खत, त्यामध्ये तुम्ही शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट यासारख्या खताचा वापर करू शकता। कारण सुरुवातीला या रोपांना नायट्रोजनयुक्त खत मिळणे आवश्यक असते, कारण खतातील नायट्रोजनमुळे झाडांची वाढ ही चांगली होते। झाडे सुदृढ मजबूत होण्यासाठी या खताचा खूप चांगला फायदा होतो। 20 ते 25 दिवसामध्ये झाडाची चांगली वाढ झाली म्हणजे या झाडावरती भरपूर फुले फळे लागण्यासाठी या टोमॅटोच्या झाडाची छाटणी करणे देखील हे आवश्यक असते, कारण झाडावरती जेवढ्या जास्ती फांद्या असतील तेवढ्याच त्या फांदीवरती टोमॅटो देखील हे जास्ती लागतात। टोमॅटोच्या झाडाची छाटणी कशी करायचा याचा देखील मी चॅनेलवरती व्हिडिओ टाकलेला आहे, तो तुम्ही नक्की पहा। टोमॅटोच्या झाडावरती जेव्हा अशा प्रकारे कळ्या फुले यायला सुरुवात होते तेव्हा मात्र या झाडाला जास्ती पोषक तत्वाची आवश्यकता असते। तर त्यासाठी मी ज्या 2 वस्तूंचा वापर करणार आहे त्यातील ही जी पहिली वस्तू आहे ती म्हणजे हे ताक आहे। ताक हे झाडांसाठी अतिशय फायदेशीर असे आहे, कारण याच्यामध्ये असणाऱ्या कॅल्शियम, प्रोटीनमुळे हे झाडांची वाढ ही चांगली होतेच, पण झाडावरील ज्या फांद्या आहेत त्या मजबूत होण्यासाठी याचा चांगला फायदा होतो। झाडावरील ज्या फांद्या, बुंधा जेवढा मजबूत असतो तेवढाच त्या झाडावरती फुले फळे देखील ही जास्त प्रमाणामध्ये ही लागत राहतात। ताक हे खत म्हणून जसे काम करते तसेच ते कीटकनाशक म्हणून देखील याचा चांगला असा हा फायदा होतो। मात्र जेव्हा तुम्ही या ताकाचा वापर हा झाडांसाठी करता तेव्हा ते थोडे आंबट आणि जुने असे घ्यावे, म्हणजे झाडाला चांगला असा हा फायदा होईल। झाडांच्या चांगल्या वाढीसाठी भरपूर फुले फळे लागण्यासाठी झाडांना खते देणे जसे आवश्यक असते तसेच झाडावरती काही कामे देखील ही करावी लागतात। त्यामध्ये कुंडीतील जी माती आहे ती अधूनमधून अशा प्रकारे हलवून मोकळी करावी, म्हणजे माती ही भुसभुशीत राहते। मातीमध्ये ऑक्सिजन खेळता राहिल्यामुळे झाडांच्या मुळांची वाढ चांगली होते। साहजिकच आपले झाडे देखील ही चांगली वाढतात। मात्र टोमॅटोच्या झाडाच्या कुंडीतील माती जेव्हा तुम्ही हलवून मोकळी कराल तेव्हा ती थोडी हलक्या हाताने करावी, कारण या झाडाच्या ज्या मुळ्या आहेत त्या वरच्या बाजूला असतात, त्यामुळे ते तुटण्याचीही शक्यता असते। टोमॅटोच्या या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळणे हे आवश्यक असते। जर या झाडाला भरपूर सूर्यप्रकाश मिळाला तरच हे झाड हे चांगले वाढते। टोमॅटोच्या झाडाला पाणी देताना देखील अगदीच कमी किंवा जास्त न देता कुंडीतील मातीमध्ये ओलावा राहील इतपत या झाडाला हे पाणी द्यावे, म्हणजे फुले गळणे, पाने खराब होणे यासारख्या समस्या या झाडावरती ह्या येणार नाहीत। आता आपण ताकासोबत जी अजून एक वस्तू देणार होतो ती म्हणजे हे सैंधव मीठ आहे। किराणा मालाच्या दुकानामध्ये अगदी सहज मिळते। हे झाडांसाठी देखील अतिशय फायदेशीर असे आहे, कारण या मिठामध्ये हे पोटॅशियम, सोडियम यासारखे घटक हे मुबलक प्रमाणामध्ये असतात। त्यामुळे याच्या वापराने झाडावरती फुले फळे ही जास्ती लागतातच, पण झाडावरती आपल्या जे टोमॅटो लागतात त्यांचा आकार हा मोठा होण्यासाठी देखील हे मीठ अतिशय फायदेशीर आहे। मात्र याचा वापर हा अगदी प्रमाणशीर करायचा आहे, नाहीतर झाडाला नुकसान होण्याची देखील ही शक्यता असते। ताक व मिठापासून या जे आपण खत तयार करणार आहोत त्यासाठी मी या ठिकाणी 1 लिटर हे साधे पाणी घेतलेले आहे आणि त्याच्यामध्ये 6 ते 7 चमचे या ताकाचा मी वापर केलेला आहे।
ताक पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला फक्त 1 चुटकीभर एवढंच हे मीठ वापरायचं आहे. ताक आणि हे मीठ देखील व्यवस्थित पाण्यामध्ये हे मिक्स करून तुम्ही याचा लगेच वापर करू शकता किंवा 1 दिवस असेच ठेवून ते पुन्हा पाण्यामध्ये डायल्यूट करून देखील त्याचा वापर केला तरी देखील झाडाला चांगला फायदा होईल. आता हे तयार झालेले जे खत आहे ते एका झाडासाठी 1 मग या प्रमाणामध्ये जर तुम्ही महिन्यातून एकदा जरी या खताचा वापर केला तर टोमॅटोच्या झाडाची वाढ ही चांगली होईल आणि झाड फुलाफळाने अगदी भरगच्च होऊन जाईल. तर कसा वाटला व्हिडिओ मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि जर तुम्ही आपल्या चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक व चॅनेलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका. भेटूयात पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.